नमस्कार. मी नानासाहेब शिंदे. मी प्रभाग नंबर 17 मधून सर्वसाधारण ओपन गटातून उभारलेला आहे. माझे सहकारी माननीय बसवराज पाटील उर्फ सियाराम टेलर हे अ गटातून उभारलेले आहेत. माझी पत्नी मयुरी नानासाहेब शिंदे हे ब गटातून आहे आणि माझ्या भगिनी मृणालताई पाटील या भागात माजी नगरसेविका म्हणून भरपूर वर्ष कार्यरत आहे. या पण आमच्या शिवसेना अधिकृत चिन्हावर धनुष्यबाण चिन्हावर या प्रभाग नंबर 17 मधून उभारलेले आहेत. तर माझी सर्व प्रभाग नंबर 17तील सुज्ञ नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की आमच्या पॅनलला आपण संधी देऊन आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी, एवढी माझी नम्र विनंती. मी बसवराज पाटील, प्रभाग क्रमांक 17. आमचं पॅनेल एकनाथजी शिंदेसाहेब धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणाच्या पॅनेलमध्ये आमच्या ताई मयुरीताई शिंदे, माझे सहकारी मित्र नानासाहेब शिंदे, आणखीन माझ्या ह्या दुसऱ्या बहीण मृणालताई पाटील ह्या गेल्या ह्या माजी नगरसेवक. त्यांना ह्या कामाचा आढावा, नानासाहेब शिंदे प्रशासकावर असलेलं वचक आणि ताईंचं महिलामध्ये असलेलं काम आणि मी या महावीर उद्यानमधील केलेलं हनुमान जयंती असू दे, वटसावित्रीचा कार्यक्रम असू दे, हा सर्व कार्यक्रम, बाकीचे इतर कार्यक्रम घेऊन बाकी इतर आम्ही समाजसेवा करून या इलेक्शनला आम्ही सगळी समाजसेवातून नागरिकांच्या समस्या घेऊन या प्रभागामध्ये इलेक्शनला उभारलेलं आहे. तर या प्रभागामधील ज्या समस्या आहेत, समस्या लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत. काय समस्या आहेत ते सगळे प्रत्येकजण सांगतात की बाबा नगरसेवक निवडून आल्यानंतर परत येत नाहीत. ही वार्डाची परिस्थिती आहे. गेली 15-20 वर्ष जे प्रस्थापित नगरसेवक आहे त्यांची कामं आम्ही सांगण्यापेक्षा जनतेला माहीत आहेत आणि आम्हालाही त्यांनी त्या वार्डाचा अभ्यास करून आपल्याला भविष्यात काय करावं लागणार आहे, आम्ही एकत्र येऊन या वार्डाचा सर्वांगीण विकास कसा करावा आणि त्यांच्या समस्येला आम्ही कसं उत्तर द्यावं आणि लोकांशी प्रेमानं राहून साधे एकदम सामान्यातले आहोत. आपल्या परिवारातले नगरसेवक आहेत. तर प्रत्येकांचा आम्हाला एवढा सहभाग मिळायला लागला आहे की बाबा हे नगरसेवक हे पॅनल चांगलं वाटतं, आपण याला सहकार्य करून ह्या लोकांना निवडून आणू आणि या वार्डातला सर्वांगीण विकास करून घेऊ. असे एका आत्मीयतेनं ही इलेक्शन या प्रभागामध्ये नागरिकांनी घेतलेली ही उमेदवारी आहे. तरी सर्वांनी या प्रभागामधील आमचं पॅनेल आहे आणि ह्या प्रभागामध्ये हे पॅनेल 100% निवडून येणार अशी मी घाई धरतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. असं प्रेम राहावं अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.